यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा आणि आज आहे आपला भूगोलाचा पेपर, शेवटचा पेपर. तर या शेवटच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं खूप गरजेचं आहे. तर आपण आजच्या या चर्चेमध्ये 2 इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बघणार आहोत, की ज्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या आहेत. या 2 प्रश्नपत्रिका तर महत्त्वाच्या आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कालच्या व्हिडिओज नसतील बघितल्या दिवसभराच्या आपल्या काल परवा, ते सगळे लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत आणि या 2 प्रश्नपत्रिका सुद्धा. तर आपण बघूयात या 2 प्रश्नपत्रिका बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट अशा यातले बरेचसे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे एकदा ही जी आहे प्रश्नपत्रिकांची ही व्हिडिओ ही पूर्ण ऐका आणि ही ऐकल्यानंतर मग बाकी तुम्ही इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा सुद्धा अभ्यास करा. म्हणजे संपूर्णपणे एकाच गोष्टीवरती अवलंबून राहणं हे योग्य नाही. कारण आपला अभ्यास जो आहे तो सर्वांगीण झाला पाहिजे. ठीक आहे? तर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. पण सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या प्रिय मित्रांना विनंती आहे, की प्लीज नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण एकदा 10वीची परीक्षा झाली तर 11वीच्या रिझल्टच्या अनुषंगाने महत्त्वाचे अपडेट्स, त्याचबरोबर 11वीच्या बऱ्याचशा व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पहिला जो प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमधला, तो पहिला जो प्रश्न आहे तो सहसा बऱ्याचदा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा लिहा. म्हणजे इथं तुम्हाला नुसतं ऑप्शन नाही लिहायचं, तर हे पूर्ण विधान तुम्हाला जसंच्या तसं परीक्षेमध्ये लिहायचं असतं. नुसतंच एखाद्याने लिहिलं बाबा एक एक ऑप्शन नंबर 1 समजा आता पहिल्याचं जे उत्तर आहे, की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब आहे. तर ब्राझीलमध्ये प्राचीन पठार आहे. तर नुसतं एखाद्याने लिहिलं 2 नंबर आकडा देऊन प्राचीन पठार, तर तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील की नाही हे सांगता येत नाही. तुम्हाला या ठिकाणी हे वाक्य पूर्ण लिहायचं. हे वाक्य पूर्ण लिहायचं, की बाबा भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे आणि प्राचीन पठार या शब्दाखाली तुम्हाला रेष मारायचे. तर अशा प्रकारे हे वाक्य तुम्हाला संपूर्ण लिहिणं खूप गरजेचं आहे. जसं इथं आता मी लिहितो भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा लिहून दाखवतोय, म्हणजे प्रॉब्लेम नको, सुद्धा टिंबटिंब आहे. काय बाबा? प्राचीन पठार आहे. ओके, प्राचीन पठार आहे. इथं ठला डबल हे झाले, पण ठीक आहे, काय हरकत नाही. प्राचीन पठाराच्या खाली रेष मारायची. पूर्ण वाक्य आपल्याला लिहिणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्याचं उत्तर तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकताय या प्रश्नांची उत्तरं. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे? तर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे, की हिमालयीन पायथ्यालगतच्या मिश्र वनामध्ये, बघा हिमालयाच्या पायथ्यालगतची वनं, आता तुम्हाला इथे एक टीप लिहा सुद्धा येऊ शकते, की हिमालयातील वने यावर तुम्ही एक टीप लिहा. तर ही पण लक्षात ठेवा, हिमालयातील वने यावरती टीप लिहिताना तुम्ही काय लिहिणार, की हिमालयामध्ये जी वनं आहे तर 3 प्रकारची वने, एक उंच, एक मध्यम, एक अति उंचीवरची, एक मध्यम उंचीवरची आणि एक पायथ्यालगतची. तर ही पायथ्यालगतची जी मिश्र वनं आहे, तर या वनांमध्ये कुठल्या वृक्षाचं प्रमाण आढळतं? साल, खेजडी, सुंदरी की साग? तर याच्यामध्ये साल हे जे वृक्ष आहे हे ऑप्शन बरोबर आहे. साल वृक्षाचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी इथं जास्त दिसते. तर हे सांगता आलं पाहिजे. एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो, काही अवघड नसते. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमधील टिंबटिंब ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. कुठली नदी जलवाहतुकीसाठी उपलब्ध आहे? पुरागू आकू का पराबिना का पुरुष का पॅराना? तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं उत्तर आहे पॅराना नदी. तर पॅराना नदी जी आहे ती दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ही नदी जलवाहतुकीसाठी अतिशय उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा, की नर्मदा नदीच्या खोऱ्यात टिंबटिंब वस्ती आढळते. रेषाकृती, विखुरलेली, केंद्रित की ताराकृती? तर मित्रांनो नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये केंद्रित प्रकारची आपल्याला वस्ती आढळते. ठीक आहे? पुढचा पॉईंट बघा, की योग्य जोड्या जुळवा. इथे बघा कधी कधी योग्य जोड्या जुळवा येईल किंवा चुक्की बरोबर प्रश्न येईल. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये जोड्या जुळवा येईलच असं नाही. कधी कधी चुक्की बरोबर येईल, कधी कधी एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा कधी कधी टिपा लिहा हा प्रश्न सुद्धा इथे येण्याची शक्यता असते. तर बघा या ठिकाणी अस्तंभ दिलाय आणि इथं ब स्तंभ दिलाय. तर क्षेत्रभेटला कुठली जोडी जुळेल? सावधो पावलो नाही, सांबा नृत्य नाही, मान्सून नाही, साग नाही, तर शिक्षकांच्या सूचनेचे पालन. तर क्षेत्रभेटीमध्ये काय करतो आपण? शिक्षकांच्या सूचनांचे पालन आपण क्षेत्रभेटीमध्ये करतो, त्याच्यामुळे हे उत्तर असणार आहे. तर इथं अशा काही जोड्या लावायच्या नाही. इथं फक्त उत्तर लिहिताना तुम्ही लिहायचं एक तर क्षेत्रभेट आणि मग त्याच्या पुढे काय बाबा 5वा मुद्दा होता काय? शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे. तर असं या ठिकाणी आपल्याला इथं लिहावं लागतं.
दुसरं काय बाबा, भारताचे हवामान, भारताचं हवामान कसं आहे तर मान्सून प्रकारचं आहे, तर इथे ही जोडी तुमची जुळली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे काय या ठिकाणी, ब्राझील. आता ब्राझीलचा जर तुम्ही विचार केला तर ब्राझीलमध्ये सांबा नृत्य जे आहे ते फेमस आहे, तर ब्राझीलमध्ये सांबा नृत्य येईल. आणि ब्राझीलमधील दाट लोकसंख्येचे राज्य, आता राज्यामध्ये सांगता येऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते राज्य जे आहे ते साओ पावलो हे राज्य येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकता. खूप सोपा प्रश्न असतो, जोड्या लावा. आता प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. आता टिपा लिहामध्ये इथं काही प्रश्न आहेत बाबा, 3 प्रश्न आहेत. तर त्या 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न जे आहेत ते त्यांची उत्तरे जे आहेत ते आपल्याला लिहायची असते. आता इथं पहिला प्रश्न आलाय की ब्राझीलमधील संदेश वहनाचा विकास. तर या ठिकाणी बाबा ब्राझीलमधला संदेश वहनाचा विकास कसा झाला, तर इथं उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहिता येऊ शकतं की बाबा ब्राझीलमध्ये अतिशय विकसित आणि कार्यक्षम स्वरूपाची दूरध्वनी, भ्रमणध्वनी, इथं बघा अतिशय विकसित, इथं शब्द लक्षात घ्या, विकसित व कार्यक्षम अशी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेटच्या सुविधा आहे. म्हणजे इथं अतिशय विकसित या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही लिहू शकता की ब्राझीलमध्ये अतिशय विकसित अशा संदेश वहनाचा विकास झालेला आहे किंवा सोयी सुविधा उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, येथे 45% पेक्षा अधिक लोक जे आहेत ती इंटरनेटचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करतात, असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. दुसरा मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा काय, येथे अतिशय विकसित आणि कार्यक्षम अशा इंटरनेट, संदेशवहन, दूरध्वनी प्रसारण, त्याचबरोबर भ्रमणध्वनी यांच्या सुविधा आहेत, यांचा विकास झालाय किंवा या सुविधा उपलब्ध आहेत. दुसरा मुद्दा लिहू शकता, येथे 45% पेक्षा अधिक जी लोकसंख्या आहे ती इंटरनेटचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करते. आणि या ठिकाणी तिसरा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लिहू शकतो की दक्षिण आणि मध्य भागामध्ये, म्हणजे बघा दक्षिण आणि मध्य भाग, कुठला भाग, एक तर दक्षिण भाग आणि मध्य भाग, येथे लोकांची संख्या दाट आहे, म्हणजे येथे दाट लोकसंख्या आहे. म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे इथे संदेशवहनाच्या ज्या काही विकास आहे, संदेशवहनाचा विकास तो अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी अत्यंत आधुनिक अशा संदेशवहन सेवांचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि त्या तुलनेने जर आपण बघितलं तर या सगळ्या तुलनेने आपल्याकडं जर उत्तर भाग जर बघितला, यांचा जो उत्तर भाग आहे, उत्तर भागामध्ये संदेशवहनाचा विकास कमी झालाय. म्हणजे दक्षिण आणि मध्य भागात संदेशवहनाचा विकास जास्त झालाय आणि उत्तर भागामध्ये संदेशवहनाचा विकास कमी झालाय, असं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा, पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ही एक आपल्याला या ठिकाणी टीप लिहायला येऊ शकते. पश्चिम किनारपट्टी, आता पश्चिम किनारपट्टी म्हणजे भारताची पश्चिम किनारपट्टी, म्हणजे पश्चिम किनारपट्टीला समुद्र किनारा आहे, म्हणजे अरबी समुद्र आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आहे हे आपल्याला माहिती आहे. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती जर तुम्हाला या ठिकाणी एखादी टीप लिहायला आली तर ती आपण कशी लिहू शकतो ते बघूयात. बघा या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पहिला मुद्दा लिहू शकता की पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे. अरबी समुद्र नाव लक्षात घ्या. पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे. 1 मार्क किंवा अर्धा मार्क फिक्स. दुसरा मुद्दा या ठिकाणी लिहू शकता की पश्चिम किनारपट्टी खडकाळ आहे व रुंदी कमी आहे. ही कशी खडकाळ आहे व कमी रुंदी. दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा काय बाबा, अरबी लक्षात ठेवायचं. पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे. दुसरा मुद्दा, पश्चिम किनारपट्टी जी आहे ती खडकाळ आणि कमी रुंदीची आहे, असं लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर लिहू शकतो पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनारपट्टीपर्यंत आलेला आहे. म्हणजे पश्चिम घाट शब्द लक्षात घ्या. पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा ज्या आहेत त्या पश्चिम किनारपट्टीला लागून आहेत, असं या ठिकाणी आपण लिहू शकतो की बाबा पश्चिम घाटातील अनेक डोंगर रांगा पश्चिम किनारपट्टीला लागून आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या अतिशय वेगाने येऊन या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्राला येऊन मिळतात. म्हणजे पश्चिम घाटावरच्या अनेक पश्चिम वाहिनी नद्या या अरबी समुद्राला येऊन मिळतात. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर मुंबई सारखं बंदर आहे. अशा प्रकारची अनेक मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे एक शब्द लक्षात ठेवायचा. अरबी म्हटलं की पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे. खडकाळ आणि कमी रुंदी म्हटलं की येथील जे समुद्र किनारे जे आहेत ते खडकाळ आणि कमी रुंदीचे आहेत. दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकतो की पश्चिम घाटाला लागून आहे. म्हणजे पश्चिम घाटाला लागून असणारे अनेक पर्वत रांगा ज्या आहेत त्या पश्चिम किनारपट्टीवरती येतात, आपल्याला दिसतात. आणि पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता की पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या अतिशय वेगाने येऊन अरबी समुद्राला मिळतात. तर अशा प्रकारे आपल्याला या मुद्द्यांवरती लक्ष देता येईल. ओके, आता इथं पुढचा जो तिसरा प्रश्न आहे, या तिसऱ्या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला
तर इथे काय बाबा, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. पहिली गोष्ट म्हणजे काय, ब्राझील हा देश जो आहे तो जवळपास 300 वर्ष आणि पोर्तुगीज लक्षात ठेवायचं. पोर्तुगीज 300 वर्ष हा जो आहे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. हा जो देश आहे, जर तुम्ही बघितलं ब्राझील हा देश साधारणतः 300 वर्ष, म्हणजे पहिला मुद्दा तो येईल की बाबा 300 वर्ष किंवा तीन शतकांपेक्षा अधिक काळ येथे पोर्तुगीजांची राजवट होती. काय, 300 वर्षापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट. दुसरी गोष्ट, हा देश कधी स्वतंत्र झाला, तर 7 सप्टेंबर लक्षात घ्या, 7 सप्टेंबर 1822. 1822 ही तारीख लक्षात घ्या. 7 सप्टेंबर 1822 या दिवशी हा देश स्वतंत्र झाला. म्हणजे पहिला मुद्दा, या देशावर 300 वर्षापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. दुसरा मुद्दा, 7 सप्टेंबर 1822 या दिवशी हा देश स्वतंत्र झाला. आणि तिसरा मुद्दा, या देशामध्ये जवळपास 1930 पासून 1985 पर्यंत लष्करी राजवट होती. हा आकडा लक्षात घ्या. 55 वर्षाचा काळ आहे. 1930 पासून ते 1985 या 55 वर्षाच्या काळात येथे लष्करी राजवट होती. आणि 1985 नंतर या देशाने प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला, असं या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या मुद्द्यामध्ये लिहू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 3 प्रश्न आहेत, हे खूप सोपे आहेत तसं बघायला गेलं तर. यानंतरचा मुद्दा बघा, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला भारताच्या नकाशामध्ये दाखवायच्या. प्रश्न क्रमांक 4 जो आहे, 4थ्यामध्ये अ आणि आ असे प्रश्न असतात. अ मध्ये काय करायचं, आपल्याला नकाशामध्ये माहिती भरायची असते. म्हणजे एकतर तुम्हाला भारताचा नकाशा किंवा ब्राझीलचा नकाशा या दोघांपैकी कुठलाही एखादा नकाशा दिला जाईल आणि त्याच्यामध्ये माहिती भरायला सांगितलं जाईल. तर आता इथे बघा, हा नकाशा मी या ठिकाणी इथे घेतलाय बघा. कर्कवृत्त तुम्हाला दाखवायचं, या ठिकाणी कर्कवृत्त दाखवायचे, अंदमान निकोबार बेटे दाखवायचे. आता इथं कर्कवृत्त जर तुम्ही बघितलं तर कर्कवृत्त अशा प्रकारे भारतात, आता इथे मी काही सूची वगैरे तयार करत नाही, तुम्हाला सांगतो अशा प्रकारे डॉट 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 करून कर्कवृत्त बघा हे अशा प्रकारे भारताच्या मध्यातून जातं. हे लक्षात घ्या. कर्कवृत्त दिसलं तुम्हाला, तर इथं डॉट डॉट करून दाखवायचं आहे असं कर्कवृत्त हे आपल्याला दाखवता येईल. सूची वगैरे तुम्ही तयार करा, मी फक्त तुम्हाला सांगतोय फटाफट, वेळ कमी आहे. दुसरी गोष्ट, अंदमानवर निकोबार बेटे बघा इथं तुम्हाला खाली आढळतील. आता या नकाशामध्ये नाही, पण इथे अंदमान निकोबार बेटे असतात. ओके. पुढचा मुद्दा आपल्याला प्रश्न काय बाबा, उत्तरेकडील कमी घनतेचे राज्य. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कमी लोकसंख्या असलेल्या घनतेचे राज्य कुठले, उत्तरेकडचं. उत्तरेकडे जर तुम्ही बघितलं, उत्तर म्हणजे वरती, कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य. तर हे कमी घनता असलेल्या लोकसंख्येचं जे राज्य आहे ते जम्मू आणि काश्मीर, तर हे राज्य या ठिकाणी तुम्हाला लिहिता येऊ शकतं. जम्मू आणि काश्मीर हे जे आहे ते कमी या ठिकाणी घनतेचे राज्य आहे. ठीक आहे. उत्तरेकडील कमी लोकसंख्या असलेल्या घनतेचं राज्य. त्याच्यानंतर कावेरी नदी. आता ही कावेरी नदी बघा या ठिकाणी, आता आपल्याला कावेरी नदी जर तुम्हाला दाखवायची झाली तर कावेरी नदी बघा इथे आपल्या खाली अशा या ठिकाणी केरळ वगैरे आपल्याला दिसतं ना, इथून अशी ही कावेरी नदी केरळच्या इथून अशी खाली जाताना दिसेल. ही अशा प्रकारे इथे तुम्ही कावेरी नदी दाखवू शकताय. बघा इथं आता मी माझ्यामुळे कदाचित दिसत नसेल, पण इथं कावेरी नदी जी आहे ती आपल्याला इथे खाली दाखवता येईल. ठीक आहे, दिसली. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला विचारलाय, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेलं राज्य. आता सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं राज्य जे केरळ आहे, तर इथं केरळ बघा, इथं खाली हे केरळ जे आहे हे सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं राज्य. म्हणजे इथे महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. बाकी सगळ्या राज्यामध्ये महिलांची संख्या कमी आहे. त्याच्यानंतर चिल्का सरोवर. आता हे चिल्का सरोवर जर तुम्हाला दाखवायचं आहे तर चिल्का सरोवर बघा इथं दाखवता येईल आपल्याला. साधारणतः या ठिकाणी चिल्का सरोवर बघा, इथे चिल्का सरोवर दाखवता येईल. इथं दिसलं का, इथं बघा, इथे चिल्का सरोवर दाखवायचं आहे, चिल्का सरोवर. तर अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नकाशामध्ये दाखवता येईल. ठीक आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारताच्या नकाशात किंवा तुम्हाला भारत किंवा ब्राझील दोघांपैकी कुठला तरी नकाशा दिला जाईल आणि त्याच्यामध्ये माहिती भरायला सांगितलं जाईल. पुढचा मुद्दा बघूयात आपण. आता इथं नकाशाच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तर. आता हा नकाशा बघा, वरील नकाशा काय दर्शवतो, तर इथे दिले प्रमाण वेळ. काय दर्शवतो, तर या ठिकाणी वरील नकाशा जो आहे तो ब्राझीलची प्रमाण वेळ दर्शवतोय. भारत असेल तर भारताची प्रमाण वेळ पण येऊ शकतो. नकाशामध्ये किती प्रमाण वेळा दाखवलेल्या आहेत, एकूण प्रमाण वेळा बघा जर तुम्ही बघितलं तर बघा ही जागतिक प्रमाण 1, 2, 3 आणि 4 नकाशामध्ये एकूण 4 प्रमाण वेळा आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर 4 प्रमाण वेळा दाखवल्यात, कधी कधी 3 दाखवतील, जेवढ्या दाखवल्या जातील तेवढ्या लिहायच्या. पुढचा प्रश्न, ब्राझीलमधील कोणत्या भागात वेळ इतर भागांपेक्षा जास्त पुढे. आता कुठल्या भागातली वेळ जास्त पुढे तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर या ठिकाणी कुठल्या भागात जास्त या ठिकाणी वेळ आहे, म्हणजे कुठल्या भागामध्ये वेळ जी आहे जास्त पुढे आहे.
तर बघा इथं वजामध्ये म्हणजे माग, -5 माग आहे, -4 तास थोडं पुढे गेलं, -3 तास अजून पुढे गेलं, -2 तास अधिक पुढे गेलं. म्हणजे इकडची जी वेळ ती जास्त पुढे आहे. इकडची म्हणजे कुठली पूर्व, ही पूर्व असते आणि ही पश्चिम असते. बरोबर नकाशामध्ये पूर्व आणि पश्चिम. मग इथं तुम्ही लिहू शकता की ब्राझीलमध्ये पूर्व भागातली जी वेळ आहे, ती इतर भागांच्या वेळेपेक्षा पुढे आहे. पूर्व भागातली वेळ जी आहे ती जास्त पुढे आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न आपल्याकडे की नकाशातील ठळक रेषा काय दर्शवते? आता जी ठळक रेषा जी आहे ती अधिकृत प्रमाण वेळ दर्शवते. बघा ठळक रेषा जी आहे नकाशातली, ही ठळक रेषा ती अधिकृत प्रमाण वेळ आपल्याला दर्शवते. ठीक आहे. पुढचा मुद्दा, शेवटचा बघा, पोंटो दो सेक्सान कोणत्या दिशेला आहे? पोंटो दो सेक्शन बघा इथं पोंटो दो सेक्शन बघा कुठल्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. पोंटो दो सेक्शन पूर्व सेक्शन पूर्व दिशेला. त्याच्यानंतर हे जर विचारलं असतं नासेंटे तर ते आपल्या पश्चिम दिशेला आहे असं आपण म्हटलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. पुढचा जो आहे प्रश्न तो आपल्याला विधानांची भौगोलिक कारणे स्पष्ट करा. 4 कारणे दिली जातात आणि 4 पैकी आपल्याला कुठलीही 2 कारणे या ठिकाणी सांगायची असतात. 3 मार्काला 1 कारण आपल्याला स्पष्ट करायचं असतं. ओके. बघा भारतात पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. मित्रांनो साधी गोष्ट आहे. नैसर्गिक बंदरासाठी काय लागतं की एकतर तुमचा जो समुद्र किनारा आहे तिथं तुम्हाला खोली जास्त लागते, पाण्याची खोली जास्त लागते आणि गाळ कमी लागतो. गाळ नसलाच पाहिजे, गाळ नसला पाहिजे आणि खोली जास्त पाहिजे, म्हणजे जास्त खोल पाहिजे पाणी. तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की नैसर्गिक स्थळे जी आहेत नैसर्गिक बंदरे जी आहेत ती त्या ठिकाणी तयार होत असतात. ओके, निर्माण होत असतात नैसर्गिक बंदरे. परंतु पूर्व किनारपट्टीचा जर तुम्ही विचार केला तर भारताच्या पूर्व नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे, इथं तुम्ही काय लिहू शकता की भारताच्या पूर्व नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्या गाळाच्या संचयनामधून पूर्व किनारपट्टी तयार झालेली आहे. म्हणजे पूर्व किनारा जो आहे भारताचा तो गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल यांसारख्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तो तयार झालेला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश, इथं गाळ आहे आणि गाळाचे त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्रिभुज प्रदेश लक्षात घ्या. पूर्व किनारपट्टी जी आहे ती नद्यांनी आणलेल्या गाळाची तयार झालेली आहे. त्याचबरोबर नद्यांच्या गाळांमुळे इथे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. हा दुसरा मुद्दा लिहू शकताय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पाण्याची पातळी खोल आढळत नाही. खोल नाहीये, पाण्याची पातळी खोल आढळत नाहीये असा एक मुद्दा. आणि भारताच्या पश्चिम किनारपट्ट्यावर जर बघितलं तर तुम्ही पाण्याची पातळी खोल आहे. पूर्व किनारपट्टीवरती पाण्याची पातळी खोल आढळत नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की गाळ आणि पाण्याची कमी खोल पातळी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक बंदराला प्रतिकूल आहेत. म्हणजे जर या 2 गोष्टी जर असतील एखाद्या किनारपट्टीवरती तर तिथे नैसर्गिक बंदरे तयार होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती नैसर्गिक बंदरे कमी आहे असं आपण आपल्या भाषेमध्ये या ठिकाणच्या या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा. आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न पण इथं स्क्रीनवरती आहे की ब्राझीलमध्ये या ठिकाणी बघा ब्राझील उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. बघा ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. आता वादळ निर्माण होण्यासाठी एक गोष्ट लागते की त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा असेल तर जास्त दाबाच्या पट्ट्यामधून हवा जी आहे, वारा जो आहे तो कमी दाबाच्या पट्ट्याकडे जातो. त्याच्यामुळं या ठिकाणी या दाबाच्या पट्ट्यांमध्ये हवेचा जो दाब आहे तर त्याच्यामध्ये फरक असला पाहिजे. तो असेल तरच वारा येईल, मग वादळ येतील. परंतु ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं पहिला मुद्दा काय की ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फरक नाहीये. म्हणजे विषुववृत्ताजवळ जर तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण लिहू शकतो विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक नाही. म्हणजे कमी फरक आहे. म्हणजे विषुववृत्ताजवळचं जे तापमान आहे तर त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये फरक आहे, फारसा फरक नाहीये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने उध्व दिशेने वाहन होते. वाऱ्यांचे काय उध्व दिशेने वाहन, या वाऱ्याचे उध्व दिशेने वाहन होते. पहिली गोष्ट, विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक नाही. तापमानात फरक नसेल तर वारा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच उरत नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो वारा आहे तो उध्व दिशेने वाहतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे
आवर्त निर्माण होत नाही, त्यामुळे इथे आवर्त निर्माण होत नाही आणि त्यामुळे इथे आपण जर बघितलं तर या भागामध्ये आपल्याकडे वादळे कमी प्रमाणात असतात. दुसरा, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. नागरीकरण म्हणजे काय? शहरीकरण वाढतंय. नागरीकरण म्हणजे भारतामध्ये नागरीकरण का वाढतंय, तर त्याचं नेमकं कारण काय ते आता आपण समजून घेऊयात. बघा, इथं पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता की भारतामध्ये नागरीकरण वाढतं. याच्यातला पहिला मुद्दा की बघा, शेतीमध्ये प्रगती होत चाललेली आहे आपल्या देशामध्ये. उद्योगाचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणामुळे नवनवीन शहरे उदयास येत आहे. बघा, पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकतात? पहिला या ठिकाणी मुद्दा आपल्याला लिहिता आहे की शेतीचा विकास, शेतीचा विकास, त्याचबरोबर औद्योगिकरण, शिक्षण, असे काही मुद्दे आहेत. हे मुद्दे लक्षात घ्या. औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादीमुळे भारतामध्ये नवनवीन शहरे उदयास आलेत. का उदयास आलेत? शेतीचा विकास झाला, शिक्षणाच्या सुविधा आल्या, त्याचबरोबर वाहतुकीची साधनं जी आहेत यांच्या सुविधा आल्या. या सगळ्या कारणांमुळे नवनवीन शहरांचा विकास होत गेलेला आहे. दुसरी गोष्ट, शहरामध्ये रोजगाराच्या संधी. रोजगार शब्द लक्षात घ्या. शहरामध्ये रोजगारांच्या संधी ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यानंतर म्हणून शहरामध्ये इतर ठिकाणावरून लोक, इतर खेड्यापाड्यामधून लोक स्थलांतरित होऊन शहरामध्ये येत आहेत. स्थलांतर या ठिकाणी हा एक मुद्दा द्या, स्थलांतर. ओके, 3 मुद्दे लक्षात घ्या. भारतामध्ये अनेक ठिकाणी शेतीचा विकास, औद्योगिकरण, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये विकास आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या साधनांचा विकास, या सगळ्यांमुळे अनेक नवनवीन शहरे उदयास येत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शहरामध्ये रोजगारांच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तिसरा मुद्दा, स्थलांतरामुळे अनेक खेड्यापाड्यातील लोक शहरामध्ये आलेले आहेत, त्यामुळे भारतामध्ये नागरीकरणात वाढ होत आहे असं आपल्याला लिहायचं आहे. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. खूप साधा, सोपा आणि एकदम सिंपल प्रश्न आहे. फुफ्फुसे का म्हणतात? जगाची फुफ्फुसे का म्हणतात? ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे. बघा, ही जी वर्षावन आहेत तर याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा काय लिहू शकता? तर इथं पहिला मुद्दा बघा, ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वने. इथं लक्षात घ्या, ॲमेझॉन आणि सदाहरित वने हे शब्द लक्षात घ्या. हे 2 शब्द लक्षात घ्यायचं की ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदी, उत्तरेकडील पण शब्द लिहा, उत्तरेकडील, ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वने आहेत. काय? उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वने आढळतात. बरोबर. आता ही वने काय करतात की ही जी सदाहरित वने ही मोठ्या प्रमाणामध्ये हवेतल्या किंवा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ही वने काय करतात? मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन जो आहे तो उत्सर्जित करतात. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, या वनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते, म्हणजे प्राणवायूची निर्मिती होते, म्हणून या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हटले जातात. एकदम साधा मुद्दा आहे. बरोबर. पहिला मुद्दा, उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये प्रदेशात ही सदाहरित वने आहेत. दुसरा मुद्दा, ही वने, या वनामध्ये खूप मोठे मोठे वृक्ष आहेत आणि हे वृक्ष काय करतात किंवा ही वने जी आहेत, या वनामधील वृक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे त्याचं शोषण करतात आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वायूचं उत्सर्जन करतात. आणि ही वने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन वायू बाहेर फेकत असल्यामुळे यांना आपण जगाची फुफ्फुसे म्हणतो. तर एकदम साधा सोपा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात. ओके, आता आपण पुढचा जो 6वा जो प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमधला, तर या 6व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आपली गाडी या 6व्या प्रश्नाकडे नेऊयात. तर हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 6व्यातला अ आणि ब मधले आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर अ आणि आ या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा असतो. सॉरी, हे लक्षात घ्या. आता पुढे जाण्याच्या अगोदर जरा 1 मिनिट आपण थांबूयात. बघा, या ठिकाणी हा जो आपल्याला एक प्रश्न दिसतोय पहिला, अ किंवा आ दोघांपैकी एक सोडवायचा 6 मार्काला. अ जो आहे, अ मध्ये काय असतं? सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. एक स्तंभालेख काढायचा असतो आपल्याला आणि खालील प्रश्नांची उत्तरं. तर आता स्तंभालेख काढणं इतकंच अवघड नाही. आता याचा जर मला समजा स्तंभालेख काढायचा झाला तर मी काय करणार बाबा? स्तंभालेख काढायला 3 मार्क आणि प्रश्नांच्या उत्तराला 3 मार्क. स्तंभालेख एकदम सोपा आहे. बघा, मी तुम्हाला स्तंभालेख काढून दाखवतो इथं. बघा, सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित? एकच मिनिट फक्त. आपण जरा व्यवस्थित स्तंभालेख काढायला जागा शोधू पहिले. एकच मिनिट. बघा, आता समजा मला हा जर स्तंभालेख काढायचा झाला तर मी काय करणार बाबा? सगळ्यात पहिली गोष्ट इथे बघा, एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचा. तर मी कच्चं काम करतोय, व्यवस्थित फक्त समजून सांगतो, एकदम क्लिअर नाही येणार. हा तुमचा एक्स अक्ष आणि हा तुमचा वाय अक्ष.
आता याच्यामध्ये काय दिलंय, स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा कुठल्या देशाचा, या ठिकाणी बघा स्थूल आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय व्यापाराचा हिस्सा, व्यापारातील हिस्सा आता भारताचा आहे का या ठिकाणी, बाबा भारताचा आहे, आता भारताचाच असं समजून आपण पुढे जाऊयात. बघा तर याच्यामध्ये काय दिले, सगळ्यात पहिली गोष्ट जे वर्ष दिलेले असतात ते वर्ष इथं खाली लिहायचे बरं का. इथं समजा 1 2 3 4 5 6 7 आपण या ठिकाणी पॉईंट घेतले. तर या ठिकाणी जे वर्ष आहेत, आता हे वर्ष मी इथं खाली लिहितो. वर्ष बाबा समजा 1980, 1980 नंतर एक एक गॅप द्या 1990, 1990 नंतर एक गॅप देऊन आपण या ठिकाणी 2000 घेऊ. ठीक आहे. आणि नंतर पुढे अशा प्रकारे ते वाढत जातील. मी जस्ट सांगतोय कसं काढायचं. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न टक्क्यामध्ये, आणि टक्के जे आहेत ते कसे असतात 100 पर्यंत असतात. मग इथं टक्के घ्या 10 20 30 40 50 बघा 10 20 30 40 50 इथं वाटलंच इथं लिहायचं बरं का. इथं एक लिहायचं की राष्ट्रीय उत्पन्न टक्केवारीमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी. आणि मग इथं प्रमाण लिहायचं. प्रमाण नाही लिहिलं तर कदाचित तुमचे मार्क जातील बरं का. प्रमाण काय, वाय अक्षावर. प्रमाण हे कधीही वाय अक्षावर असतं आपल्या या आलेखात. वाय अक्षावरती काय 1 सेंटीमीटर बरोबर किती तुम्ही 10% घेतलेत. 1 सेमी म्हणजे 10% घेतलेत. आता याचा ग्राफ काढताना कसा काढणार, एकदम सिंपल विषय, साधा स्तंभालेख काढा किंवा रेषालेख येऊ शकतो. 1980 साठी 15%, मग 1980 मध्ये 15 कुठं, 20 आणि 10च्या मध्ये बघा, इथं 20 आणि 10च्या मध्ये 15 असणार. त्याच्यानंतर 1990 मध्ये 16%, मग 16% म्हणजे इथं थोडंसं 15च्या वरती, थोडंसं नॉर्मल 15च्या वरती. त्याच्यानंतर 2000 मध्ये 28%, 28% म्हणजे 30च्या थोडंसं खाली, म्हणजे 28% म्हणजे 30च्या थोडंसं खाली. आणि मग पुढे अशा प्रकारचे ते स्तंभ काढत जायचं. एवढा मोठा विषय नाही. आता बाकी पुढे तुम्ही, माझ्याकडे जागा कमी म्हणून मी काढलं नाही, पण तुम्ही अशा प्रकारे हे सगळे स्तंभ जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे काढू शकताय. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हा स्तंभालेख काढायचा. अजून पुढच्या गोष्टी तुम्ही स्तंभालेखामध्ये तुमच्या दाखवू शकताय. आता इथं प्रश्न आहेत ना, इतके सोपे असतात ना, या प्रश्नामध्ये प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. बघा या ठिकाणी काय दिलंय की वरील आलेख काय दर्शवतो. बाबा काय दर्शवतो, बघा स्थूल आंतरदेशीय व्यापारातला हिस्सा दर्शवतो. बरोबर, संपला विषय. 2010 साली एकूण राष्ट्रीय उत्पादनातील व्यापाराचा हिस्सा किती होता. 2010 मध्ये किती होता, इथं 50 आहे, 50% होता 2010 साली. संपला विषय. इथं लिहायचं 2010 साली बाबा 50% होता. विषय संपला. एकदम सोपा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा, 2010 ते 16 या कालावधीत स्थूल आंतरदेशीय उत्पादनात किती टक्के वाढ झाली. 2010 ते 16 मध्ये किती टक्के वाढ झाली बघा 2010 ते 16, 10 ते 16 याच्यामध्ये जर बघितलं, 2010 ते 16 याच्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात किती टक्के वाढ झाली. आता इथं वाढ जे आहे ते घट झाली. किती टक्के घट झालेली आहे. किती 10%ची घट झाली या ठिकाणी. किती टक्क्याची, तेच बोललो, घट झालेली आहे म्हणजे कमी झालेली आहे, घट झालेली आहे. 10%ची घट झाली असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा, आता ही जी एक या ठिकाणी रेषालेख हा दिलेला आहे, तर याच्यावरून आपल्याला उत्तरं लिहायची, प्रश्नांची उत्तरे. हा पण सोपा असतो. बघा इथं काय दिलं, साक्षरतेचं प्रमाण. भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या साक्षरतेचे प्रमाण दाखवणारा हा एक आलेख आहे. इथे बघा, इथं ब्राझीलचं साक्षरतेचं प्रमाण बघा, जर बघितलं तर 1981 मध्ये 74.6 होतं, 1991 मध्ये 80% होतं, 2001 मध्ये 86.4 होतं, 2011 मध्ये 91.4 होतं, 2016 मध्ये 96 होतं. हे समजून घ्या. नंतर प्रश्नाची उत्तर. इथे बघा, भारतामध्ये 1981 मध्ये 40.8, 1991 मध्ये 48.2, 2001 मध्ये 61.0, 2011 मध्ये 69.3 आणि 2016 मध्ये 72.2 असं होतं. वरील आरेख काय दर्शवतो, तर वरील आरेख हा भारत आणि ब्राझील या दोन देशातील साक्षरतेचे प्रमाण दर्शवतो. संपला विषय. दुसरा या ठिकाणी मुद्दा आहे. तर दुसरा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे. तर इथं तुम्ही काय दर्शवतो, भारत व ब्राझीलचा साक्षरतेचा दर दर्शवतो असं म्हणू शकतो. साक्षरता जास्त असलेला देश कुठला. आता जास्त साक्षरता तुम्हाला लगेच दिसेल, 92 इथं ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये 72, म्हणजे ब्राझील हा जास्त साक्षरता असलेला देश आहे. म्हणजे इथं आपलं उत्तर आलं पाहिजे ब्राझील. झालं. त्याच्यानंतर 2001 मध्ये भारतापेक्षा ब्राझीलची साक्षरता किती टक्के जास्त आहे. 2001 मध्ये बघा, 2001 मध्ये भारताची आहे 61.0 आणि त्याच्यानंतर ब्राझीलची बघितली तर 86.4 आहे. तर कोणाची जास्त आहे बघा, 86.4 मधून आपण 61.0 वजा करू. 4 मधून 1 गेले 3 आणि तो 2, 23.4. तर या ठिकाणी माझ्याकडे उत्तर किती येईल बाबा, 23.4 या ठिकाणी. सॉरी, इथं 86 बरं का, 86, त्याच्यामुळे 25.4 येईल. किती, 25.4. तर या ठिकाणी मला उत्तर लिहिता आलं पाहिजे की बाबा 25.4%.
25.4% या ठिकाणी लिहिता येईल. भारताची सर्वाधिक साक्षरता किती टक्के? सर्वाधिक साक्षरता इथं जास्त दिसते 72%, शेवटच्या वर्षी 72.2, म्हणजे 2016 मध्ये 72.2% या ठिकाणी आपण म्हणू शकतो. एकदम सोपे आहे. मग इथं लिहायचं 72.2. पुढचा, कोणत्या दशकात भारतातील साक्षरतेत सगळ्यात जास्त वाढ झाली? आता सगळ्यात जास्त वाढ कुठल्या दशकामध्ये झाली बाबा, ते आपण या ठिकाणी बघू. बघा, तो फरक या ठिकाणी काढा. तर इथे या दोघांमधली जी वाढ आहे ती साधारणतः 8%च्या आसपास आहे. साधारणतः, मी एकदम करेक्ट आकडा लिहित नाही, आपण एकदम साधारणतः जवळपास पोहोचू. इथं जर बघितलं तर 61 मधून जर तुम्ही 48 घालवण्याचा प्रयत्न केला, 61.0 मधून 48.2, 10तून 2 गेले 8, 8च्याला 1, परत 11तून 8 आणि 1 9 गेले, 11तून 8 आणि 1 9 गेले 2, 8च्याला 1 आणि 6 मधून 5, इथं 12.8, इथं 12.8चा साधारणतः टक्के आहे. इथं जर बघितलं तर ही टक्केवारी पण 9तून 1 गेले 8च्या आसपास आहे आणि इथं बघितलं तरी 3-4 आहे. पण ही सगळ्यात जास्त काय बाबा, साधारणतः ही जी आहे म्हणजे 2001 ते 1991 किंवा 1991 ते 2001 या दरम्यान जास्तीत जास्त साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतंय. कुठल्या दशकामध्ये? 1991 ते 2001 या दशकामध्ये इथं आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं. पुढचा मुद्दा, ब्राझीलमध्ये 2011 साली किती टक्के साक्षरता होती? 2011 इथे जवळपास 91.4% साक्षरता होती ब्राझीलमध्ये 2011ला. तर अशा प्रकारे हे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहू शकतो. तसं बघायला गेलं तर प्रश्न खूप सोपे असतात हे, आणि या प्रश्नांमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क प्रत्येकाला मिळायला पाहिजेत, कारण प्रश्न खूप सोपे असतात. ठीक आहे, पुढचा या ठिकाणी आता आपण बघूयात प्रश्न. पुढचे काही प्रश्न या ठिकाणी सविस्तर उत्तरे द्या. ओके. बघा, क्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा. प्रश्नावली तयार करणं खूप सोपं आहे मित्रांनो. बघा, शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी असेल किंवा साखर कारखान्याला भेट दिली तर तिथं प्रश्नावली तयार करा, किंवा कुठल्या एखाद्या अमुक ठिकाणाला भेट दिली तर तिथं प्रश्नावली तयार करा. तर प्रश्नावली तयार करताना साधारणतः प्रश्न आहे 8 मार्काला. त्याच्यामुळे इथं 8 मुद्दे 4 मार्काला प्रश्न आहे, 4 मार्काला प्रश्न आहे, म्हणजे 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर इथं साधारणतः 8 प्रश्न तयार करणं अपेक्षित आहे, म्हणजे एका प्रश्नाला अर्धा मार्क, आणि ते प्रश्न जे आहेत ते एकदम रिलेटेड पाहिजे. पहिला मुद्दा, शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची. तर मी पहिला प्रश्न काय विचारणार बाबा, तुमचं नाव काय? साधी गोष्ट, नाव काय? दुसरा मुद्दा आपण विचारू शकतो की बाबा तुम्ही शेती व्यवसायात किती वर्षापासून आहात? तिसरा मुद्दा, तुम्ही शेतामध्ये कोणतं उत्पन्न घेता? चौथा मुद्दा, इथे पावसाचं प्रमाण कसं आहे? पाचवा मुद्दा, शेतीमधून तुम्हाला उत्पन्न किती प्रमाणात मिळतं? त्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही बरेचसे मुद्दे लिहू शकता. म्हणजे तुम्ही हंगामानुसार पीक घेत असलेल्या पिकांची माहिती सांगा. तुम्ही शेतीला कुठला, म्हणजे शेतीला जोडून कुठला इतर जोड व्यवसाय करता काय? शेतीमध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये तुम्ही इतर मजुरांचा वापर करताय काय? मग मजुरांची मजुरी किती देता तुम्ही? बरोबर? तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबातील इतर लोकही तुम्हाला शेतीसाठी मदत करतायत का? तर असे बरेचसे प्रश्न तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात. 8 प्रश्न तयार करा. ओके. तुम्ही शेती करण्यासाठी कुठल्या कुठल्या खतांचा वापर करता? पाण्यासाठी तुम्ही जलसिंचन पद्धतीचा वापर करता का? करत असाल तर कुठल्या प्रकारचा वापर करता? बरोबर? पाऊस, म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी हे करू शकताय. असं कुठलं वर्ष होतं की ज्या वर्षी तुम्हाला शेतीचं उत्पादन खूप जास्त मिळालं होतं? अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न या ठिकाणी तयार करू शकता. पुढचा मुद्दा, गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्तीबाबत यातील मानवी वस्तीबाबत फरक स्पष्ट करा. बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय, ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे तर तिथे मैदानी प्रदेशात ती निर्मिती झाली, पण तिथं घनदाट जंगल असल्यामुळे तिथं मानवी वस्तीचं प्रमाण खूप कमी आहे. आणि गंगेच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सुपीक जमीन आहे गंगेच्या खोऱ्याच्या आजूबाजूला, त्यामुळे तिथे मानवी वस्तीचं प्रमाण खूप जास्त आपल्याला दिसतं. तिथे काही घनदाट जंगल वगैरे नाहीयेत. पण आता हे जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो? पहिली गोष्ट, गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सौम्य हवामान आपल्याला आढळतंय, आणि गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सुपीक अशी मृदा तयार झालेली आपल्याला आढळते. आणि गंगा नदीच्या सुपीक या मैदानी प्रदेशामध्ये शेतीचा खूप चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्याचा सुद्धा विकास झाला. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये वाहतुकीच्या सुविधा सुद्धा चांगल्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये दाट आणि केंद्रित स्वरूपाची आपल्याला वस्ती आढळते. काय बाबा, गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे इथली जमीन सुपीक झालेली आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झाला.
त्याचबरोबर इतर उद्योगांचा सुद्धा विकास झाला, तसेच वाहतुकीच्या सुविधांचा सुद्धा तिथे चांगला विकास झालेला आहे, म्हणून तेथे केंद्रित आणि दाट लोकवस्ती आपल्याला आढळते. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण असा म्हणू शकतो की त्यामुळं पुढचा मुद्दा आता ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आहे आपल्याला दिसतं. आणि पुढचा मुद्दा येथे जर आपण बघितलं तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनलेला आहे. घनदाट वर्षावन आहे, त्याच्यामुळे तिथला प्रदेश अतिशय दुर्गम बनलेला आहे. आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा येतात. ओके. आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे तिथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात खूप विरळ आणि विखुरलेल्या स्वरूपाची आपल्याला मानव वस्ती आढळते. ठीक आहे. पुढचा मुद्दा, भारतातील प्रमुख वन प्रकार सांगा आणि त्यातल्या काटेरी आणि झुडपी वने याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती द्यायची. म्हणजे आता भारतातील प्रमुख वन प्रकार, आता तुम्हाला माहिती आहे की भारतामधले प्रमुख वन प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी व झुडपी वने, हिमालयन वने, समुद्रकाठची वने आणि काटेरी व झुडपी वने, हे सगळे तुम्ही 6 प्रकार सांगू शकताय. आणि त्याच्यामध्ये काटेरी व झुडपी वने याबद्दल तुम्हाला माहिती द्यायला सांगितले. मग तुम्ही सांगू शकता की बाबा भारतात राजस्थान राज्यामध्ये आणि द्विकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी आणि झुडपी वने आढळतात. ज्या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतो तिथे आपल्याला काटेरी आणि झुडपी वने आढळतात. पुढचा, भारतातील या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो आणि या भागात 500 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आढळतो. आणि दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आणि 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या या प्रदेशात काटेरी आणि झुडपी वने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सोपे प्रश्न आहेत आणि यावरती ऑलरेडी काल पण आपण या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे. आता ही एक प्रश्नपत्रिका झाली, तर आता आपण काय करू, आणखी एक प्रश्नपत्रिका जी आहे ते आपण बघूयात, जेणेकरून आपल्याला थोडंसं बरं वाटेल. ठीक आहे, म्हणजे जरा थोडीशी आपली चांगली रिव्हिजन होईल. तर पुढची एक प्रश्नपत्रिका आपण बघू, पण ती प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, बरीच मुलं या ठिकाणी नवीन दिसत आहेत, तर जी नवीन आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनल आपला अजून सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, तर आता आपण बघूयात पुढची प्रश्नपत्रिका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली दुसरी एक प्रश्नपत्रिका जी आहे ती आता आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात, कारण प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर बघा इथे आपल्याकडे बघा उत्तर आहेतच. ब्राझील टिंबटिंब या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे, तर सांबा या नृत्य प्रकारासाठी ब्राझील प्रसिद्ध आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर ही जी काही तुम्हाला या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे असेल किंवा बहुपर्यायी प्रश्न असतील तर ते महत्त्वाचे आहेत. तर बघा, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत वितरिका आढळत नाहीत, हे उत्तर असणार आहे. आणि भारतात टिंबटिंब राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू का राजस्थान, तर राजस्थानमध्ये. तर इथे बघा राजस्थानमध्ये विरळ लोहमार्गाचे जाळे आहे. आता याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो बऱ्याचदा. तर ही प्रश्नपत्रिका ऑलरेडी आपण बघितले, पण एक रिव्हिजन म्हणून आपण बघतोय. पुन्हा एकदा रिव्हिजन झाली तर ते बरं असतं. ब्राझीलमधली मुख्य पिके कुठली, तर काकाओ, कॉफी, सोयाबीन ही 3 पिके ब्राझीलमध्ये होतात, पण ज्वारी नाही. त्याच्यानंतर क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश भौगोलिक, ऐतिहासिक, मनोरंजक आणि सांस्कृतिक. तर भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हे 3 उद्देश आहेत, पण मनोरंजन हा उद्देश नाहीये. त्याच्यामुळे इथं मनोरंजन जे आहे तिथं आपण तो वेगळा शब्द आहे. ब्राझील मधला वन प्रकार काटेरी झुडपी, सदाहरित वने, हिमालयन वने, पानझडी वने. तर काटेरी आणि झुडपी वने तिकडे आढळत नाही, कारण खूप सारा पाऊस त्या ठिकाणी पडतो. वर्षावने जास्त आढळतात, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काटेरी झुडपी वने भारत असता तर भारतात काटेरी आणि झुडपी वने आहेत. भारतातील मीठ उत्पादक राज्य गुजरात, राजस्थान, बिहार, तामिळनाडू. बघा मित्रांनो, इथं साधं लॉजिक आहे. मीठ उत्पादक राज्य जी आहेत ती साधारणतः आपल्याला समुद्र किनाऱ्यावर दिसतात, किनाऱ्यालगतची राज्य दिसतात. गुजरातला समुद्र किनारा आहे, राजस्थानला आहे, तामिळनाडूला पण आहे, पण बिहारला समुद्र किनारा नाहीये. त्यामुळं बिहार हा जो आहे ना तो या ठिकाणी वेगळा शब्द आहे, वेगळा घटक आहे. एका वाक्यात उत्तरे द्या. इथं कधी कधी एका वाक्यात उत्तरे चुकी बरोबर पण प्रश्न येऊ शकतो. तर एका वाक्यात उत्तरेमध्ये काय, ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे, तर ब्राझीलचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य, तर सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य गोवा आहे. हे कधी कधी तुम्हाला नकाशामध्ये पण दाखवायला सांगितलं जाईल की सर्वाधिक नागरीकरण असलेले राज्य नकाशामध्ये दाखवा, तर ते असं दाखवता आलं पाहिजे. ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर आहे.
लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या, 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत, तर हे झालं त्याचं लिंग गुणोत्तर. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये दाट व केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात, हे आपण सांगू शकतो. पुढचा मुद्दा, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा. ब्राझीलच्या नकाशात माहिती भरा किंवा भारताच्या नकाशात माहिती भरा, दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, ब्राझीलच्या नकाशामध्ये इथं पेंटानाल आहे, तर पेंटानाल कुठे, ही सगळी माहिती भरलेली आहे, तुम्ही जरा नीट बघून घ्या. पेंटानाल बघा, पेंटानाल तुम्हाला बघा या ठिकाणी इथं दिसतोय, तुम्हाला इथे पेंटानाल दिसतोय. दुसरी गोष्ट, काटेरी आणि झुडपी वने, या ठिकाणी काटेरी झुडपी वने या ठिकाणी इथं दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर पंपास जो आहे, पंपासचा बघा या ठिकाणी खाली आपल्याला दिसेल, सगळ्यात खाली दक्षिणेकडील पंपास. त्याच्यानंतर कॉफी उत्पादक प्रदेश जो आहे आपला, हा बघा कॉफी उत्पादक प्रदेश हा या भागामध्ये तुम्ही दाखवू शकता इथे. त्याच्यानंतर उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य, तर हे जे आहे उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते अमापा आहे, कमी नागरी लोकसंख्या असलेले राज्य. त्याच्यानंतर मेनॉस बंदर बघा इथं दिलेलं आहे, मेनॉस बंदर, तर ही माहिती अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा काही माहिती येईल, तर सगळी इन्फॉर्मेशन नीट बघून घ्या या मॅपमध्ये. पुढचा मुद्दा बघा, नकाशे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं. आता नकाशा आपल्याला वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, आणि या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं. आता हा एक नकाशा आहे. आता हा जो नकाशा बघितला, तर या नकाशामध्ये काय दिलंय, पहिलं प्रश्न वाचण्याच्या अगोदर नकाशा बघा. भारत आहे आणि इतर राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे या ठिकाणी आपल्याला दर्शवलेले आहे. इथं सगळे महामार्ग दिसत आहेत, इथे एक खूप मोठा महामार्ग दिसतोय मधून आपल्याला, खूप सारे छोटे मोठे महामार्ग दिसत आहेत. त्याचबरोबर इथं काही बेटे वगैरे आपल्याला दिसत आहेत बघा, बंदरे दिसत आहेत. इथे बघा वरील नकाशा काय दर्शवतो, पहिला प्रश्न, साधी गोष्ट इथे दिसते, राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. हा नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे यांची माहिती दर्शवतो. दुसरा मुद्दा, उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडलाय. बघा उत्तर वर, दक्षिण खाली. इथं बघा हा महामार्ग दिसतोय तुम्हाला, हा महामार्ग वरती जर तुम्ही बघितलं तर श्रीनगर, आणि खाली जर बघितलं तर कन्याकुमारी, म्हणजे श्रीनगर आणि कन्याकुमारी या दोन शहरांना जोडतोय असं आपण म्हणू शकतो. पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे. पूर्व ही बघा, ही पश्चिम किनारपट्टी, इकडे पूर्व किनारपट्टी. उजव्या बाजूला जी आहे ती बंगालचा उपसागर वगैरे, तिथली पूर्व किनारपट्टी. तर इथे काय दिसतात बघा, इथे बघा एक कोलकाता, एक या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय बाबा या ठिकाणी बंदर. त्याचबरोबर विशाखापट्टणम या ठिकाणी एक दिसते, आणि चेन्नई पण दिसते. तर यापैकी कुठली दोन तुम्ही लिहा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता, तिघांपैकी कुठली दोन लिहून टाका. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्वात दक्षिणेकडचं बंदर. आता पश्चिम म्हणजे अरबी समुद्राच्या कडचे, आणि त्याच्यात सगळ्यात दक्षिणेकडे म्हणजे खाली, पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण म्हणजे खाली. तर दक्षिणेकडे बघा इथं कोची जे आहे ते सगळ्यात खालचं या ठिकाणी आहे. आपण म्हणू शकतो की पश्चिम पट्टीवरील सगळ्यात दक्षिणेकडचं बंदर जे आहे ते आपलं कोची येणार आहे. पुढचा मुद्दा, महाराष्ट्रातील प्रमुख बंदर. साहजिकच या नकाशामध्ये पण बघायची गरज नाही, महाराष्ट्रातलं प्रमुख बंदर जे आहे ते मुंबई आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुढचा बघा मुद्दा, पुढचा प्रश्न एक आहे की भौगोलिक कारणे आपल्याला लिहायची आहेत. तर भौगोलिक कारणे जी आहेत ती सोपी आहेत. तसं बघायला गेलं तर बघा या ठिकाणी ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. आता हिमवर्षाव जर नियमित व्हायचा असेल एखाद्या ठिकाणी, तर बघा सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. बर्फवृष्टी नियमित कुठे होते, शीतकटिबंधीय देशामध्ये नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षा होते. जसं भारतामध्ये हिमालय पर्वत जो आहे तो समुद्र सपाटीपासून अतिउंच आहे, खूप उंच आहे. त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, हिमवर्षाव होऊ शकतो. म्हणजे हिमवर्षाव होण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट, तो देश जो आहे तो शीतकटिबंधामध्ये असला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, त्या देशातलं एखादं ठिकाण जे आहे ते समुद्र सपाटीपासून अतिशय उंच असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी बर्फवर्षाव होऊ शकतो. ब्राझीलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधामध्ये आहे. मग उष्णकटिबंधामधल्या देशामध्ये अशा प्रकारचा बर्फवर्षाव होणार नाही. आणि दुसरा मुद्दा, याशिवाय ब्राझील देशामध्ये अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. म्हणजे भारतामध्ये जसा हिमालय आहे तसा अतिउंच पर्वतीय प्रदेश सुद्धा नाहीये. त्यामुळे तेथे नियमित हिमवर्षाव होत नाही असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. बघा मगाशीच आपण हा प्रश्न बघितलाय, पूर्व किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरे कमी आहे, हा प्रश्न मगाशी सुद्धा बघितला आणि इथं सुद्धा आलाय. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. पूर्व किनाऱ्यालगत लोकवस्तीचे केंद्रीकरण का आढळतं, त्याची कारण बघा. सुरुवातीपासून युरोपमधील
अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये युरोपमधल्या अनेक देशांनी, अनेक राष्ट्रांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या आणि या ज्या लोकवस्त्या आहेत त्या सगळ्या लोकवस्त्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात त्यांनी सुरुवातीला निर्माण केल्या. दुसरा मुद्दा, ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान आहे. म्हणजे ब्राझीलमधली जी पूर्व किनारपट्टी आहे तिथं तुलनेने कमी आणि सम आणि दमट हवामान आहे. त्याचबरोबर सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणामध्ये साठा आहे संसाधनांचा. म्हणजे पहिली गोष्ट, ज्या वसाहती निर्माण झाल्या युरोपीय राष्ट्रांनी केल्या त्या पूर्व किनारपट्टीवर केल्या. दुसरा मुद्दा, ब्राझीलमध्ये हा जो पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे तो सम आणि दमट हवामानाचा आहे. त्याचबरोबर तिथं सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी आहे आणि साधन संपत्तीचा पुरेसा साठा आहे. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती आणि इतर उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्यामुळे या भागामध्ये लोकवस्त्या सुद्धा विकसित झाल्या. म्हणून ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण जे आहे ते पूर्व किनाऱ्यालगत आपल्याला जास्त असल्याचं दिसून येतं. पुढचा मुद्दा आपण सांगू शकतो की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. बघा लक्षात घ्या, भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. आपल्याला माहिती आहे नैऋत्य मोसमी वारे दक्षिणेकडून येतात आणि आपण म्हणतो हिंदी महासागरामधून ते वारे येतात आणि ते नैऋत्य मोसमी वारे आले की ते नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या माध्यमातून आपला मान्सून प्रकारचा पाऊस पडतो आणि हे वारे हळूहळू पुढे जाऊन ते हिमालयापर्यंत जातात. म्हणजे जे वारे हिंदी महासागराकडून येतात नैऋत्य मोसमी वारे, ते वारे हळूहळू पुढे कुठे जातात, ते हिमालयापर्यंत जातात आणि हिमालयापर्यंत गेले की ते हिमालयामध्ये असणाऱ्या शिवालिक आणि हिमाचल रांगा ज्या आहेत ना, या रांगांमुळे ते वारे अडवले जातात आणि अडल्यामुळे ते वारे पुन्हा परत फिरतात. पुन्हा परत फिरून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि ते पुन्हा परत फिरल्यामुळे ते ईशान्य दिशेकडून ते आता पुन्हा परत मागे येत आहेत. म्हणून त्यांना आपण म्हणतो की या ईशान्य दिशाकडून येणारे जे वारे आहेत ते याला आपण परतीचा पाऊस, त्याच्यामुळे सुद्धा पाऊस पडतो आणि त्या पावसाला आपण परतीचा पाऊस म्हणतो. आणि म्हणून तुम्ही इथे लिहू शकता की बाबा ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून म्हणजेच परतीचा पाऊस सुरू होतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारतात पाऊस पडतो असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे, जी सांख्यिकीय माहिती दिलेली असते आपल्याला. इथं प्रश्न क्रमांक 6 जो आहे त्याच्यात 2 प्रश्न असतात, एक अ आणि एक आ. तर अ आणि आ पैकी कुठलाही आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. अ मध्ये तुम्हाला एक आलेख काढायला सांगितलं जातो आणि त्या आलेखावर 3 प्रश्न दिले जातात. ते 3 प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे 6 मार्क. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न असेल त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये एक आलेख किंवा एखादा नकाशा दिला जाईल, त्याच्यावरचे 6 प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर बघा इथे आपल्याला आपण बघून घेऊयात काय प्रश्न आहेत. तर पहिली गोष्ट आपल्याला सांगितलंय की भारताची ब्राझील सोबत झालेली निर्यात जी आहे, म्हणजे निर्यात जी आहे ती दशलक्ष US मध्ये आहे. तर ही जी माहिती आहे तिचा एक रेषालेख आपल्याला काढायला सांगितला होता. तर हा रेषालेख बघा, इथं वर्ष आहेत 2008, 9, 10, 11, 12. निर्यात दिलेली आहे 3,700 दशलक्ष US, 2,200 दशलक्ष US, 4,200 दशलक्ष US, 6,100 दशलक्ष US आणि 5,000 दशलक्ष US. हे जे वर्ष दिलेले आहेत बघा, इथं वर्ष खाली घेतले 2008, 2009, 2010, 11, 12. आणि निर्यात जी आहे ती जवळपास 3,700 पासून ते 5,000 पर्यंत, म्हणजे 2,200 पण आहे. मग इथं आपण हजाराचा फरक घेतला, 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000 आणि इथं प्रमाण लिहिलं वाय अक्षावर. 1 सेमी म्हणजे काय, 1,000 दशलक्ष डॉलर आणि इथं लिहिलं निर्यात दशलक्ष US मध्ये आहे. तर 2008 मध्ये 3,700 होती. मग इथं बघा 2008 आणि 3,700 साधारणतः इकडे कुठेतरी येईल, 4,000च्या थोडीशी अगोदर, म्हणून इथं पॉईंट आला. त्याच्यानंतर 2009ला 2,200 आहे. मग इथं 2009 घेतलं आणि 2,200 इथं घेतलं आणि हे पॉईंट बिंदू सुरुवातीला स्थापन केले आणि मग पट्टीने ह्या रेषा मारून घेतल्या. अशा प्रकारे हा आलेख आपल्याला काढता येऊ शकतो. पुढचा मुद्दा, यावरचे प्रश्न बघा. 2008ला भारताची निर्यात किती होती? बघा इथं दिसते 2008ला 3,700 दशलक्ष US. इथं दशलक्ष US लिहायचं. मग इथं लिहू शकतो 3,700 दशलक्ष US. भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षात होती? सर्वाधिक निर्यात इथं 6,100 दिसते. ते वर्ष कुठलं? 2011. सर्वाधिक कमी म्हटलं असतं तर 2009 आलं असतं. पुढचा मुद्दा, 2009 ते 11 या कालावधीत भारताच्या निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली? 9 ते 11 मध्ये किती वाढ झाली बघा. 9 ते 11. आता इथं 9 आहे आणि इथं आपल्याकडे 11 आहे. 9 ते 11 किती वाढले? 2,200 आणि 6,100 या दोघांमधला फरक. 6,100 मधून 2,200 वजा करा, जे उत्तर येईल ते आपलं आणि ते उत्तर आहे 3,900. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला एक आलेख दिला असेल, त्या आलेखाचं वाचन करून प्रश्नाची उत्तरं. बघा इथं हा जो आलेख आहे, या आलेखावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. तर या आलेखावरून आपण प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. वरील आलेखाचे शीर्षक लिहा. शीर्षक काय बाबा? वय आणि लिंग गुणोत्तर मनोरा आहे भारताचा, आपण म्हणू शकतो. या आलेखामध्ये लक्ष दिलं तर बघा इथं 0 ते 4 वयोगटातील लोकसंख्या, मुलांची किती आणि मुलींची किती ते दिलेलं आहे. स्त्रियांची किती, पुरुषांची लोकसंख्या किती आहे. इथं जर आपण बघितलं तर इथे लोकसंख्या सुरुवातीपासून वाढत जाते. 10 ते 14 वयोगटापर्यंत ही लोकसंख्या वाढते. पण 10 ते 14 वयोगटानंतर हळू ही लोकसंख्या कमी होत जाते. हे पण समजून घ्या. तर इथं त्या आधारावर काही प्रश्न आहेत. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटामध्ये आहे? तर सर्वाधिक लोकसंख्या 10 ते 14 वयोगटात आहे. तर अशा प्रकारे याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय असतो? सविस्तर उत्तरे. तर सविस्तर उत्तरांमध्ये बघा, साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. म्हणजे मगाशी आपण बघितलं होतं की म्हणजे शेतकऱ्यासाठी प्रश्नावली तयार करायची होती. आता साखर कारखान्यासाठी. म्हणजे बाबा साखर कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? साखर कारखान्यात कच्चा माल कुठून येतो? हा कच्चा माल कुठे विकला जातो? या कारखान्यामध्ये कशा-कशाचं उत्पादन होतं? कारखान्यामधल्या कामगारांची संख्या किती? एकूण खर्च किती होतो? नफा किती मिळतो? कधीपासून कारखाना सुरू झाला? तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्न जे आहेत तुम्ही तयार करू शकतात. 8 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत आणि ह्या प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क असेल. ओके. पुढचा एक प्रश्न होता की ऐतिहासिक पार्श्वभूमीची म्हणजे भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा. मगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न होता की ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा. आता आपण भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेऊयात. पहिली गोष्ट, भारतात सुमारे 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांनी राज्यकारभार भारतावर केला. दुसरा मुद्दा, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, हा मुद्दा. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपासून 1947 पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्याच्यानंतर मग बाकी तुम्हाला माहिती आहे, हे मुद्दे तुम्ही लिहू शकताय, खूप सोपे आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि शेवटचा प्रश्न होता, भारत व ब्राझील मधल्या वनांचा ऱ्हास होण्याची प्रमुख कारणे. बघा, पहिली गोष्ट म्हणजे निवासासाठी लोकांना जागा अपुरी पडते आणि या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येची वाढ होते आणि त्या वाढीमुळे लोकांना राहण्यासाठी, निवासासाठी जागा अपुरी पडते आणि निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणामध्ये वनातली झाडे तोडली जातात. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये रोका आणि भारतात झूम यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते आणि लोकांच्या इंधनाच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा वृक्षतोड केली जाते. त्याचबरोबर कारखानदारी आणि रस्ते बांधणे, महामार्ग बांधणे यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. जसं की आता महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग जो बनवला, हा समृद्धी महामार्ग बनवताना कितीतरी कोट्यावधी वृक्षतोड झालेली आहे. कोट्यावधी झाडांची आपण म्हणू शकतो झाडं तोडली गेलेली आहे. तर या सगळ्या कारणांमुळे वनांचा ऱ्हास होत असताना आपल्याला दिसतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात, कारण तुम्ही बराच वेळ या ठिकाणी होता. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे. एक 15-1 मिनिटामध्ये आपण ही पुढची प्रश्नपत्रिका बघितली आणि आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. तुमच्या सगळ्यांना आजच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. चांगला पेपर लिहा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. बाय मित्रांनो, धन्यवाद.